ओके, लेट्स स्टार्ट ॲज युजल. आपण मिशनात साखीमध्ये आहोत आणि थोडेसे मिशनात शिकूया. आज इमिरचे आशेम आपण फर्स्ट चॅप्टर कंप्लीट करू ए मिशनात साखीमचा. आणि ऑफकोर्स आपल्याला पाराशे शाबू आहे, बघूया आपण काय बोलता येईल अजून. ऑफकोर्स छान स्टोरीज आहेत. वी स्टार्ट विथ अ नाईस स्टोरी आणि नंतर शबुआबद्दल थोडासा बोलूया इमिरचे आशेम. ऑफकोर्स मिशनात आपला मेन पार्ट आहे, तो आपण करूया. आणि ह्या वेळेला मिशनातमध्ये फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे. आपण थोडासा अभ्यास केला होता त्याच्याबद्दल आधी. मिशनात ते ब्राहोतमध्ये थोडंसं केलं होतं, शब्बातमध्ये पण होतं. आणि फार इंटरेस्टिंग टॉपिक रिगार्डिंग प्युरिटी इम्प्युरिटीची गोष्टी. तर मग इट्स आय होप तुम्ही एन्जॉय कराल. एम, आणि सो लेट्स स्टार्ट. Besides Ishmaya. सो फर्स्ट ऑफ ऑल वी थँक हकादोश बारुख हू का आपल्याला मोठी अपॉर्च्युनिटी दिली त्वराचा अभ्यास करायला. खूप लोकांना करायचं असतं आणि नाही जमत, आणि खूप गोष्टी येतात मध्ये. आणि खसदे अशेम आपल्याला एवढी मोठी संधी मिळाली, जे प्रत्येक माणसाला डिफिकल्ट असतं, मला माहीत आहे. त्वरात अभ्यास करणे इझी नसतं. आणि अम, तर आपल्याला आता ती अपॉर्च्युनिटी मिळाली, तर आपण चांगल्याशी घेऊया. तर त्यावेळी आपण हक्काच बरं खोला तो जरा बोलला पाहिजे का आपल्याला ती मेरिट मिळाली, एवढी मोठी मेरिट मिळाली का त्वराचा अभ्यास करायला. आणि जे पण माणसांनी तुम्ही एफर्ट टाकता, कोण पण माणसं जॉईन कर तुम्ही कोण पण जॉईन करता त्वराचा शिवरसाठी, तर इट्स अ बिग मेरिट. आजच्या काळी जेवढे एवढे अट्रॅक्शन्स आहेत आणि एवढी गोष्टी बाजूला चालल्या आहेत आणि माणसं, प्रत्येक माणूस सॅक्रिफाईस करतं आणि त्वराचा शिवर ऐकतं, तर इट्स अ बिग बिग थिंग. इट्स खूप मोठी गोष्ट आहे ती. तर खोला काबोत खजा कुबाऊख सर्वांना. एम, आणि ऑफकोर्स ओस्किमे मेलाखा खजा खजा कुबाऊख लेला गब्रियल सलकर फॉर सगळ्या काळजी घेतात का एव्हरी डे शिवर बरोबर होतील, कोण देईल, केव्हा देईल, एव्हरीथिंग इज सेटअप. तर खजा कुबाऊख. आणि ऑफकोर्स राव दानियल तरकर फॉर स्टार्टिंग सच अ नाईस प्लॅटफॉर्म. सो लेट्स स्टार्ट. बेसियत दिशमाया. ॲज युजल वी स्टार्ट विथ अ स्मॉल प्रेयर. आपण छोटीशी प्रेयर करतो आणि मग तसा फिला करतो आणि मग चालू करतो. बेजा तसे राव शिमोनचा पण शिवर असेल या शिवरनंतर. तर गेमारा, या, तर गेमाचा शिवर असेल. तर एव्हरीबडी इज इन्व्हायटेड, ऑल मेन आर इन्व्हायटेड गेमाराचा शिवरसाठी. एनिवे, सो लेट्स स्टार्ट. ॲज युजल वी स्टार्ट विथ ऑल्टर ऑफ नवॉर्दकने लिहिले. Man wants to believe in himself and to understand God, when in fact he should believe in God and understand himself. छान गोष्ट आहे. जस्ट समथिंग टू थिंक अबाउट. माळी, आपण मराठीमध्ये बोललो तर मारायचं असतं. पण इनफॅक्ट खरं म्हणजे त्यांनी अकादश बरखूमध्ये विश्वास ठेवला पाहिजे आणि स्वतःला पहिले अंडरस्टँड केलं पाहिजे, समजलं पाहिजे तो स्वतः काय आहे. ते बोलतात ते व्हेरी डीप थिंग. आणि स्टार्ट. ओके. सो ॲज युजल वी स्टार्ट विथ अ स्मॉल प्रेयर. तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर. יהי רצון מלפניך, אדוני אלוהי, שלא יארע דבר תקלה על ידי, ולא אכשל בדבר הלכה, וישמחו בי חברי, ולא אומר על טמא טהור, ולא על טהור טמא, ולא ייכשלו חברי בדבר הלכה, ואשמח בהם. כי אדוני ייתן חוכמה מפיו, דעת ותבונה, גל עיני ואבית הנפלאות מתורתך. तर आज באמת आपण तमे आणि तहोरच्या लॉजमध्ये शिकणार आहोत. तर इट विल बी व्हेरी इंटरेस्टिंग.
आणि ही प्रेयर मामाश लागू होते आजच्या आज एव्हरी डे तर होतेच ऑफकोर्स, पण एव्हरी टाइम तर होतेच. पण आज जास्त, कारण आपण रिअली वी आर गोइंग टू तमे, प्युरिटी, इम्प्युरिटीचे थोडेसे लॉज. नाही एवढं डीप जाणार, थोडंसं वरच्यावर आपण अंडरस्टँड करायला ट्राय करूया. पण फार इंटरेस्टिंग लॉज आहेत. अँड ॲज युजल वी से, तफिला इज व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा पण आपण नमाज करतो तर प्रत्येक गोष्ट करायच्या आधी आपण नमाज केली पाहिजे. आणि दिस इज वन ऑफ द, बोलतात का, खजोनीच बोलतात, जे लास्ट टाइम बोललो तुम्ही, खजोनीच बोलतात का माणसांना जास्त करून का यश नाही मिळत तोराचा अभ्यास करण्यामध्ये, कारण तेही छोटीशी नमाज स्टार्टमध्ये आणि नंतर एंडमध्ये जी नमाज करतात ते करत नाही म्हणून. तर ज्याला पण अंडरस्टँड करत असेल तोरा चांगल्याशी, तर त्यांनी लॅकपीत त्यांनी काळजी घेतली पाहिजे का तो ही गोष्ट, ही थोडी छोटीशी तफिला ती बोलतो. आणि ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे का सर्व गोष्ट करायच्या आधी आपण छोटीशी तफिला केली पाहिजे. त्या तफिलामुळे वी रीच इन डिफरंट लेवल ऑल टुगेदर. आपण डिफरंट लेवलवर काम करतो. सो ॲज युजली स्टार्ट विथ आपण डेडिकेशन्स काइंड ऑफ सगळ्यांना मेरिट देतो आपला तोराचा अभ्यासचा. आणि त्याच्याने आपण चालू करूया. मे द मेरिट ऑफ द श्यूर, मे द श्यूर बी द मेरिट फॉर רפואה שלמה to Ana Elchana bat Sivan, Shmuel ben Rachel Miriam, Esther Rosa bat Hana Lea, Yaakov ben Malka, Miriam bat Yosef, Inav bat Rivka Yardena, Shoina bat Avigail, Baruch Chaim ben Terez, Rivka bat Ze'ev, Rachel bat Miriam, Michal bat Naama, Dov ber ben Rachel, Batya Shoshana bat Rivka, עם כל חולי עמך ישראל. आणि सर्वजण लेट्स प्रे दॅट हा सुख पण असून दे का, जे पण आपण हेल्दी आहोत, जे पण हेल्दी आहेत, सर्वांना हेल्थ आकाश बारखू हेल्दीच ठेवून दे. हे पुढे जाता म्हणे अब्दुल बिन खाईम खाईम, मेदिश बी इलू निशमात אבי מורי בן ציון בן שרה, אמי מרתי, פנינה בת אלישבע, שערני כפרת משכבה, בנימין בן אסתר, גרשון בן חנה, רינה בת אליהו, עזרא בן אלישבע, שמעון בן חנה. תהיה נשמתם צרורה בצרור החיים. So, okay, so we start with um, एक छोटीशी नाईस थिंग मी ऐकली राव. हॅलो सॉरी, आवाज खूपच कमी आहे. कमी आहे? ओके फाईन, आय ट्राय टू इन्क्रीज. सॉरी हा, थोडा. आय ट्राय टू इम्प्रूव्ह. बघूया. Just a moment. So we'll start with a small a ओके, व्हॉइस मध्ये ऑडिओ. आता बरोबर आहे ते आवाज? इम्प्रूव्हमेंट आहे? ओके फाईन. आता बरोबर आवाज येते? आहो. केलं. या बरोबर आहे. आवाज बरोबर आहे. ओके तुझा. फाईन. आता ठीक आहे. हो हो. बेस्ट से दे तो as we'll start with a small इंटरेस्टिंग गोष्ट जे राव मोशे मीर वाईस कडून ऐकली मी, की आपल्याला मिtzवा आहे क्या, ओय लरशा व ओय לשכנו, क्या woe to the man, woe to the wicked person,
आणि हिज नेबर, त्याचा बाजूवाला, दोघं जण आरूर आहेत, दोघांना शापित आहेत दोघे, काइंड ऑफ. तर फाईन, आपल्याला कळतं का विकेड पर्सन आहे तो माणूस, रशा आहे तो, चांगला माणूस नाही आहे. तर तो त्याला ठीक आहे, पण त्याच्या बाजूवाल्याला या, कारण प्रत्येक माणूस प्रत्येक माणसावर दुसऱ्यांचा इफेक्ट होता. आणि म्हणून आपल्याला काळजी घेतली पाहिजे का ज्याच्या संगत पण आपण राहतो, ज्याच्या संगत पण आपण बोलतो, कनेक्शनमध्ये असतो, तर ते चांगले माणसं पाहिजेत. कारण बोलतात का, आपण असं म्हणतो का, टेल मी हू युअर फ्रेंड्स आर अँड आय टेल यू हू यू आर. तसं आहे. तसं तुमचे मित्र कोण आहेत तुम्हाला सांगा, मी बोलतो तुम्ही कोण आहात. तर त्याच्यावरून आपण कळतं का माणूस कसा आहे तो त्याच्या मित्रांवरून. मित्र चांगले असतील तर तो पण चांगला असतं, मित्र बरोबर नसतील तर तो आत्ता नाही तर उद्या नाही तर परवा त्यांच्यासारखा वागायला लागेल. तर म्हणून जो पण माणूस कोणत्या पण कोणासोबत पण कनेक्शनमध्ये असतं, तर त्यांनी काळजी घेतली पाहिजे का तो माणूस पण चांगला माणूस आहे, तो पण अकाल सेवा करणारा माणूस आहे, आणि त्याची डायरेक्शन बरोबर आहे. दॅट्स मोर इम्पॉर्टंट. डायरेक्शन बरोबर आहे, ती डायरेक्शन चांगली आहे का नाही. तर असंच एक त्यांनी स्टोरी सांगितली होती का, एक बाई होती आणि ती जॉगिंगला जायची दररोज. आपल्याला माहिती आहे का खूप लोक जॉगिंगला जातात. ती पण जायची आणि तिला एक पार्टनर मिळाली, जी एवढी काही चांगली नव्हती. फाईन, जॉगिंगसाठी काय फरक पडते, कोण पण असेल तर, असं तिला वाटलं. पण हळूहळू ती दुसरी तिला बोलायला लागली, काय तुझं याच्याबद्दल त्याच्याबद्दल, आता एवढ्या वेळ टाईम स्पेंड करताना बोलतात. तर मग ती बोलायला लागली फॅमिलीबद्दल, नवऱ्याबद्दल, तुझा नवरा असा, नवरा तसा. हां, हळू-हळू, हळू बोलले, "नाही, तो नवरा एवढा असा आहे, तो तसा आहे." आणि हळू तिच्यामध्ये तिने नवऱ्याबद्दल द्वेष निर्माण केला. आणि अ, हळू-हळू तिच्यामध्ये लाईफ वेगळी आहे आपली. अजून लाईफमध्ये खूप गोष्टी आहेत करायला. माणसांनी अडकलं नाही पाहिजे एकाकडे. काइंड ऑफ बोलून शेवटी ती त्या चांगली जी रिलिजियस बाई होती तिने डायव्हर्स दिला नवऱ्याला. अं, आपण बोललो तर मला वाटतं हफेज खाईमची स्टोरी का, एक माणूस असतो आणि एक मुलगा असतो, त्याला पण जायचं असतं. तो बोलतो दुकान असतं त्याचा वडिलांचं दुकान असतं बाजारात. तो बोलते तो मोठा झाला आता, तो शिवाय शिकतोय. तो बोलते मला पण पैसे कमवायचे आहेत, जसं प्रत्येक यंग मुलाला पैसे कमवायचे असतात. त्यांना आवड असते, हां, मी आता पूर्ण जग कमवणार आहे. त्यांना असं वाटतं. आणि बोलते मी अशी आयडिया करीन आणि पैसे खूप कमवीन आणि मी एकदम श्रीमंत होईन. प्रत्येक यंग माणसाला, मुलाला असं वाटतं, बहुतेक करून. सगळ्यांबद्दल नाही, बहुतेक. आणि ते बोलतात जग जिंकायला जातात बाहेर. तर त्याला पण वाटतं का मी पण जाणार. माझा माझा आबा आहे, तो त्याचं दुकान आहे. कुठे? ते बाजारात. तिकडे पण मला पण जायचंय. मला पण कमवायचंय. तर तो आबा त्याला बोलला का, "नाही, नाही, तुझ्यासाठी नाही ते." शूक म्हणजे हिब्रूमध्ये मार्केट प्लेस म्हणजे बाजार. ते बाजार आहे तो, एवढा काही चांगली जागा नसते. तिकडे सर्व टाईपचे माणसं येतात. आणि म्हणून जास्त चांगलं का माणसाने अव्हॉइड केलं पाहिजे जायला. पण आणि मुलांसाठी तर ऑफकोर्स चांगला नाहीये. आणि तू येशिवाचा मुलगा आहेस, शिक बसून. तुला कशाला यायला पाहिजे? तुला कसली कमी आहे? पण नाही, तो बोलतो मला जायचंय, मला यायचंय, मला करायचंय. तर तो बोलला, "ओके, चल खफेज काईमला भेटूया." आणि समज जर खफेज काईम बोलला, "घेऊन जा, तर मी घ्यायला घेऊन जातो तुला, मला काही प्रॉब्लेम नाही. पण पहिले आपण हफेज खाईमला भेटू." तर हफेज खाईमकडे गेले. रवी इस्रायल मेहर हा कोहेन त्याच्याकडे गेले आणि त्यांना विचारलं का, "काय करायचं? माझ्या मुलाला यायचंय, तो येशूवामध्ये शिकतोय आता आणि त्याला बाजारामध्ये यायचंय आणि तिकडे अ,
बिझनेसमध्ये घुसायचं आहे थोडासा, बिझनेस करायचा आहे, दुकानावर बसायचं आहे थोडा. तर हाफिज खाईम त्याला बोलले, बघ फर्स्ट ऑफ ऑल तुझा, ते बोलते मी तुला एक छोटीशी उदाहरण देतो. ते बोलले काय, तुला माहिती आहे ऑस्ट्रिच, त्याला बोलतात बात याना, म्हणजे शहामृग, शहामृग बोलतात. फोटो पण बघू शकता तुम्ही समोरच. तर तो शहामृग असतो, तो त्याचा खूप त्याच्या त्याचा पोट खूप गरम असतं, फार हिटेड असतं, खूप लवकर ते डायजेशन होतं. आणि एवढं गरम असतं त्याचं पोट, त्याच्यामध्ये एवढी हीट असते का तो काच पण खातो. काच काच खाण्याने, काचाचे तुकडे खाण्याने त्याचं डायजेशन चांगलं होतं. तर हाफिज खाईम त्याला बोलले, तर तो जसा खातो तर त्याला त्याच्यासाठी चांगलं आहे, ते त्या डायजेशनसाठी चांगलं आहे, कारण काचेचे तुकडे खाणे दुसरा कोण खात आहे. पण शहामृग खाऊ शकतो, ऑस्ट्रिच बात याना बोलतात त्याला, खाऊ शकतो. तर पण प्रॉब्लेम काय होता, त्याला वाटतं का त्याच्यासाठी चांगलं आहे, म्हणजे त्याच्या एफ्रोकिमसाठी, म्हणजे ते छोटे छोटे त्याचे बच्चे आहेत त्यांच्यासाठी पण चांगलं आहे. आणि मग काय होतं, तो ते काचेचे तुकडे त्यांना पण देतं खायला. आता काय होतं, समज हे छोटेसे आहेत, ते नाजूक आहेत, त्यांची एवढी डेव्हलप नाही आहे, त्यांची मान एवढी मोठी मान पण डेव्हलप नाही आहे त्यांची, आणि त्याच्यानी ते पण काचेचे तुकडे खातात आणि त्यांचा घसा कापले जातं आणि ते मरतात. का? पण त्याच्यासाठी चांगलं आहे, मोठ्यासाठी चांगलं आहे. मग छोट्यांसाठी काय चांगलं नाही आहे? कारण तो डेव्हलप नाही आहे अजूनपर्यंत, त्याला खूप डेव्हलप करायला पाहिजे, स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, त्याची मान खजाक व्हायला पाहिजे, स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, मगच तो खाऊ शकेल काचे तुकडे. तसंच तो बोलला, तुझा आबा, तुझे वडील आहेत, ते एवढे वर्ष त्याच्यावर काम केले, त्यांना इफेक्ट नाही होत बाहेरच्या लोकांचा. त्यांनी स्ट्रॉंग गेले, ते खूप त्यांनी स्ट्रॉंग केले स्वतःला. पण तू समज तिकडे बसशील, तू सर्व सोडून देशील, तोरा मिचवत काय नाही राहणार तुझ्याकडे, म्हणजे स्पिरिच्युअल डेथ इज सर्टन. म्हणून जास्त चांगला तू येशिवामध्ये शिक, आणि हे तुझ्यासाठी चांगलं आहे. तर एवढा चांगला एक्झाम्पल देऊ त्यांनी त्याला समजवलं. तर म्हणून माणसांनी, प्रत्येक माणसाने काय पण करायच्या आधी चांगला सल्ला घेतला पाहिजे, विचार केला पाहिजे. आजच्या काळी बोलतात का मला ह्याचा इफेक्ट नाही होणार, मला त्याचा इफेक्ट नाही होणार. काय नाही, मुलांना काय, मुलांना जनरल नॉलेज पाहिजे, टी व्ही बघितला पाहिजे, फोन पाहिजे हातात, कॉम्प्युटरवर बसायला काय हरकत नाही आहे. मग थोडासा धीर धरायला पाहिजे, आणि मग त्याचा रिझल्ट थोड्या वेळात आपोआप मिळतात. आपल्याला काय बोलायची गरज नाही आहे, आपोआप ते रिझल्ट समोर येतात. आणि मग इट्स वेन इट्स टू लेट, मग काय नाही करू शकत. तर मग माणसांनी प्रत्येक गोष्ट करायच्या आधी विचारलं पाहिजे, ॲडवाईस घेतली पाहिजे, रब्बानींची ॲडवाईस घेतली पाहिजे. आणि जे पण अलाव करायचं, मुलांना अलाव आजच्या काळी अ, कोणाला स्टॉप नाही करू शकत खूप गोष्टींमध्ये. जेव्हा सगळे त्यांचे मित्र तसे असतात, आणि कोण कुठे आहे, कोण कुठे आहे, कोणाच नाही माहीत. फाईन, समज जर त्याचे मित्रच तसे असतील, तर मग होप्स खूप कमी आहेत. आणि घरी पण माणसं जे अलाव करतात त्यांनी पण सांभाळलं पाहिजे, काय अलाव करायचं, काय बघून द्यायचं. समज जर मुलं नाहीत तर नातवंड आहेत, त्यांना किती अलाव करायचं, किती दिलं पाहिजे, काय बघितलं पाहिजे. कारण समज जर त्यांनी, त्यांच्या हातून चूक झाली, त्यांचे आई वडील नाही देत त्यांना, पण आजी आजोबाकडे जाऊन टी व्ही बघतात, नाहीतर काय करतात, तर त्यांच्या अकाउंटमध्ये समज जर तो बिघडला, तर त्यांच्या अकाउंटमध्ये जाईल आणि त्यांचे वरचे मिचवत वाढतील. म्हणजे हाफूक बोलते मी, खास शालोम अवैरत. पण ती काळजी घेतली पाहिजे माणसाने, का काय ते करतात, त्यांच्या सर्वाचा अकाउंट आहे. तर म्हणून मोठ्यांना इफेक्ट नसेल होत तरीसुद्धा छोट्यांना इफेक्ट लगेच होतं. आणि जे पण माणूस लहानपणी बघतं, तर लाईफ टाईम कधीच विसरत नाही. आणि म्हणून लहानपणी जे पण, जसं असे प्रत्येक माणसाला माहिती आहे का, तो लहानपणी जे पण त्यांनी बघितलं होतं ते बरोबर त्याला आठवते. आणि जो कोणतरी काहीतरी बोलला होता त्याला, आणि त्याला थोडासा राग आला होता, नाहीतर
तो शॉकमध्ये, तर त्याला आजपर्यंत 50 वर्षानंतर पण, 60-80 वर्षानंतर पण त्याला ती गोष्ट आठवते. तसंच समज खासवे शलोम, माणूस जो शॉकिंग गोष्ट बघतो आजकालच्या काळी त्यांच्या फोनवर, नाहीतर टी व्हीवर, नाहीतर कॉम्प्युटरवर, तर त्या मुलावर एवढा मोठा इफेक्ट होतो का पुढे जाता त्याच्यानंतर बाहेर येतं. आणि तोपर्यंत, जेव्हापर्यंत त्याच्यावर इफेक्ट होईल तोपर्यंत मग काय नाही करू शकत आपण. तर म्हणून आत्ताच काळजी घेतली, प्रत्येक माणसाने काळजी घेतली पाहिजे. त्याचे नेबर्स चांगले पाहिजे, त्याचे मित्र चांगले पाहिजेत, आणि ते नाही तर त्याच्या मुलांसोबत लक्ष दिलं पाहिजे, आणि मुलं नाही तर नातवंड आहेत त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, आणि जे पण त्यांना अलाव करतात ते सांभाळून केलं पाहिजे. एनिवे, सो लेट स्टार्ट. आपण मिशनातमध्ये जाऊया. मिशनातमध्ये आपण एक स्पेशल टॉपिकमध्ये जाणार आहोत, जे आय होप तुम्ही एन्जॉय कराल. थोडंसं डिफिकल्ट असू शकते, पण तरीसुद्धा आपण थोडंसं वरच्यावर शिकूया, जास्त डीप नाही आहे. पण विल स्टार्ट. लास्ट टाइम आपण बोललो होतो, लास्ट टाइम आपण मिशना बोललो होतो, 5व्या मिशनाबद्दल बोललो होतो. तुम्ही इकडे बघू शकता. 5th मिशना, 5वा मिशना, याच्यामध्ये आपण बघितलं होतं का रिगार्डिंग टाइम. बघूया इकडे, जस्ट वन मोमेंट. ועוד אמר רבי יהודה, שתי חלות שבתודה פסולות ומונחות על גב האצטבה. כל זמן שהן מונחות, כל העם אוכלים. נתלה אחד מהם, תולין, לא אוכלים ולא שורפים. נתלו שניהם, התחילו כל העם שורפים. רבן גמליאל אומר, עולין נאכלין כל 4, ותרומה כל 5, ושורפים בתחילה 6. तर आपण लास्ट टाइम 2 मिशनात केले होते, आणि त्याच्यामध्ये आपण दोघांचं कनेक्शन बघितलं होतं. तुम्ही इंग्लिशमध्ये वाचू शकता पाहिजे तर. रिगार्डिंग 2 खालोट ठेवतात बेतमिदेशमध्ये बघायला, येरुशलाईममध्ये दिसतात त्यांना. जे पण आहेत तिकडे, त्यांच्याकडे घड्याळ नव्हते त्यावेळेला, पण हे वेगळे सायन्स होते, त्यांना बघायची गरज नाही. इथे 2 खाल्लोत आहेत. आपल्याला ते खच्चोत व्हायच्या आधी खाल्लं पाहिजे, आणि खच्चोतच्या 1 तास आधीच ते 2 ठेवतात. मग एक काढल्याबरोबर आता कोणी एन्जॉय नाही करू शकत त्यांनी, आणि मग दुसरं काढल्याबरोबर सगळे जे पण खांबे त्यांच्याकडे असलं ते जाळायला पाहिजे. ते आपण लास्ट टाइम बघितलं होतं, आणि त्याचा आपण इकडे एक छोटासा सिकूम समरी केला होता इकडे, तुम्ही बघू शकता, जस्ट टू अंडरस्टँड इट, रिव्हिजन. ओके, जस्ट टू, तुम्ही बघितलं असेल आता अंडरस्टँड करायला. तर 4th, आणि आपण बघतो का 4th आर, 5th आर आणि 6th आर बद्दल
रबी फोन कनेक्ट होतात ते टेक्निकल प्रॉब्लेम. ओके फाईन. सॉरी फॉर दॅट. रुकावट के लिए खेद है. एनिवे, तर आपण बघतो का तुम्ही बघितलं असेल का फिफ्थ आपण कच्चोत नंतर नाही खाऊ शकत ते आपण बोललो होतो. पण मेथामिदेशच्या वेळेला ते लोक त्यांनी सांगितलं होतं का एंट्रन्सवर ठेवायचे पाव आणि तसं डिसाईड करायचे. रबी मेयर आणि रबी यहुदाचा ओपिनियन बघितलं होतं लास्ट टाइम. आणि रबी गमलील येतात आणि दोघांमध्ये दोघांना एक्सप्लेन करतात वेगळ्या वेळेनी. का रबन गमलियल बोलतात का रबी यहुदा रबी मेर बोलते त्रुमाबद्दल आणि रबी यहुदा बोलतात हुलींबद्दल. म्हणून फोर्थ आरमध्ये अलाउड आहे खायला आणि रबी यहुदाप्रमाणे नाही खायला पाहिजे फिफ्थ आरमध्ये. आणि रबी मेर बोलतात का त्रुमामध्ये दोन्ही फोर्थ आर आणि फिफ्थ आर चौथा 4 तास झाले सकाळपासून, म्हणजे सनराईजपासून, तेव्हापासून 4 तास झाले ते खायला अलाउड आहे. 5व्या तास फिफ्थ आवरला पण खाऊ शकतो. 5वा तास पण चालू झाला तेव्हा पण खाऊ शकतो. पण 6व्या तास नंतर जाळलं पाहिजे. तर आपण ते बघितलं. आता आपण जातो एक वेगळ्या सेक्शनमध्ये. याच्यामध्ये बेतामिकदाश जास्त इन्व्हॉल्ड आहे. आणि द होल टॉपिक आपण त्याच्यामध्ये बोललो होतो लास्ट टाइम. मिशना शिकलं तेव्हा ब्राहोतमध्ये, शब्बातमध्ये, त्याच्यामध्ये ऑफकोर्स त्याच्यामध्ये मेन्शन केला होता. जास्त एक्सप्लेन केला ट्राय केलं होतं. आपण थोडासा एक्सप्लेन करूया त्याच्याबद्दल. आणि इट विल बी एकदम डीपमध्ये नाही जायचं जाऊ शकत, कारण मला पण बरोबर नाही माहिती एकदम डीपमध्ये ते. कारण ॲज युजल आपण जेव्हा बेतामिदाश होईल तेव्हा आपल्याला प्युरिटी आणि इम्प्युरिटी लॉस जास्त पाळायला लागतील आणि जास्त आपला अभ्यास केला पाहिजे. म्हणून आता आपण नुसतं इंट्रोडक्शन करूया आणि थोडासा अंडरस्टँड करायला बघूया का काय बोलतात ते इकडे. आणि फोर्थ आणि फिफ्थ, सिक्स्थ आणि सेवन्थ ते दोन्ही दोन्ही मिशनाई होत आहेत ते त्याच्याबद्दलच आहेत. तर लेट्स रीड इट. ओके. אמר רבי חנינא סגן הכהנים, מימיהם של כהנים לא נמנעו מלשרוף את הבשר שנטמעה בבלד הטומאה, עם הבשר שנטמעה באב הטומאה, אף על פי שמוסיפין לו טומאה על טומאתו. הוסיף רבי עקיבא, מימיהן של הכהנים לא נמנעו מלהדליק את השמן שנפסלה בטבול יום בנר שנטמע בטמא מת, אף על פי שמוסיפין טומאה על טומאתו. आपण कशाबद्दल बोलतो इकडे तुम्ही इंग्लिशमध्ये बघू शकता इफ यू वॉन्ट इन इंग्लिश. तर आपण कशाबद्दल बोलतो इकडे. रबी खनीना ते सगळ्यान कोहेन गदूल होते, असिस्टंट कोहेन गदूल होते. आणि त्यांच्या वेळेला आपण बघतो का एक बेसिक माहीत पाहिजे का माणसाला. एक प्युअर गोष्ट आहे आणि एक इम्प्युअर गोष्ट आहे. आता प्युअर आणि इम्प्युअर म्हणजे साफ आणि साफ नॉट साफ त्याच्याबद्दल नाही बोलत आपण. प्युरिटी आणि इम्प्युरिटी चे ॲज इज रिलेटिव्ह टू बेथामिकदाश. बेथामिकदाशमध्ये च्या वेळेला इम्प्युरिटी आणि इम्प्युरिटीचे लॉज होते. आणि आता आपण सगळेजण इम्प्युअर आहोत काइंड ऑफ. कशामुळे? कारण एक आपण बघू पुढे थोडासा एक्सप्लेन करायला ट्राय करूया. पण एक जो माणूस एक मेलेल्या माणसाला हात लावतोय तर त्याची इम्प्युरिटी त्याला ट्रान्सफर होतोय
आणि मग तो समज दुसऱ्याला हात लावेल तर त्याचा पण इम्प्युअर होईल आणि सो ऑन. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे डिग्रीज आहेत का कोणते कोणते गोष्टी इम्प्युअर नाही होत, टच केल्याने कोणत्या कोणत्या गोष्टी होतात. मग त्याच्यामध्ये आवतुमा बोलतात त्याला. ते आपण बघूया जास्त थोडंसं डीपमध्ये, पण जस्ट जस्ट टू गेट एन आयडिया काय असतं त्याच्यामध्ये. तर फर्स्ट डिग्री ऑफ तुमा, मग सेकंड डिग्री, मग थर्ड डिग्री, आणि नंतर मग तो थर्ड झाल्यानंतर तो कोणाला दुसऱ्याला पुढे ट्रान्सफर नाही करू शकत. समज जर तो केदुषा असेल, केदुशीम असेल, तर थ्रुमा असेल, तर तोच नुसता फोर्थ डिग्रीला जाऊ शकते. तर म्हणजे एक इम्प्युअर गोष्ट आहे खूप जास्त, त्याच्याकडून ट्रान्सफर होतं इम्प्युरिटी दुसऱ्याला आणि दुसऱ्याकडून तिसऱ्याला अँड सो ऑन. तर आपण ते बघूया पुढे. तर इथे आपण बघतो का, आणि एक रूल आहे मेन का, समज माझ्याकडे एक प्युअर गोष्ट आहे तर मी ती इम्प्युअरला टच नाही करू शकत, कारण मी त्या प्युअर गोष्टीपासून ही गोष्ट मी इम्प्युअर केली, तर मला अलाउड नाही आहे ते करायला. उगाचच प्युअर गोष्ट आहे त्याला इम्प्युअर न करायला मला अलाउड नाही आहे. आणि तेच नाही, समज जर ती एक गोष्ट असेल जास्त इम्प्युअर असेल, तर मला एकदम साधी छोटी कमीत कमी डिग्रीवाली जी इम्प्युअर गोष्ट आहे ती त्या हाय डिग्रीवर घेऊन जायला पण अलाउड नाही आहे. दॅट्स जस्ट इंट्रोडक्शन. आपण आतमध्ये पण बघूया त्याच्याबद्दल जास्त डीपमध्ये इमिरचे आशेम. तर इथे आपण बघतो, जस्ट वन मोमेंट, आपण बघूया इकडे. जसं तुम्ही इकडे फोटोमध्ये बघू शकाल. येस, इकडे या इथे तुम्ही फोटोमध्ये बघू शकाल समोर स्क्रीनवर का डेड बॉडी इज अवी अवोततुमा बोलतात त्याला. आणि समज कोणतं मेटलची गोष्ट त्याला लागली त्या डेड बॉडीला, तर तो पण अवी तुमा बोलतात त्याला. अवी अवोततुमा त्याची पण स्टेटस अवतुमा होतं त्याची पण, तो पण त्या स्टेटसला पोहोचतो समज ती मेटल गोष्ट असेल तर. आणि मग ते दुसऱ्या मेटलला गोष्टीला लागली तर ती पण अवतुमा होते, सेम डिग्री ऑफ तुम्हाला पोचतं. पण समज ही गोष्ट जसं आपण बघतो का, एक वन इकडे वन लिहिलंय तो अवी अवोत तुम्हा, दॅट्स द मेन तुम्हा. कोणाबद्दल बोलतो आपण? ज्युइश ज्युइश डेड बॉडी बद्दल बोलतो आपण. आणि तो अवी अवोत तुम्हा, तो ट्रान्सफर करतो त्याची इम्प्युरिटी दुसऱ्या मेटल गोष्टीला, आणि मग ती दुसरी मेटल लागली ती पण मेटल गोष्ट अवतुमा होते. आणि समज जर ती दुसरी गोष्ट दुसऱ्या मेटल नसेल आणि दुसरी लिक्विड असेल आणि दुसऱ्या गोष्टीला लागली, तर मग रिशोन लेतुमा होतं. जसं आपण बघतो तो माणूस तो पहिला लिहिले 4 नंबरवर आपण बघतो, तर रिशोन लेतुमा आहे ते. दॅट्स कॉल्ड द फर्स्ट डिग्री ऑफ तुमा. आणि समज त्या माणसाने हात लावलं अवतुमाला, तर तो रिशोन लेतुमा होता, आणि मग तो पुढे ट्रान्सफर करू नाही शकत दुसऱ्याला, तो तहोर माणसाला, तो फिफ्थ. तसंच इकडे पुढे पण आपण बघू शकतो. समज जर तो एक माणूस आहे जो त्यांनी हात लावला फर्स्ट गोष्टीला, तो पण इम्प्युअर झाला हाय डिग्रीमध्ये, अँड द सेम थिंग गोज ऑन. तर इकडे पण बघतो आपण का अवतुमा त्यांनी हात लावला मेन डेड बॉडीला असं शलोम, आणि मग त्यांनी त्या रिशोन त्यांनी दुसऱ्याला हात लावला तो रिशोन झाला, पण तिकडून तो पुढे ट्रान्सफर नाही करू शकत त्याचा इम्प्युरिटी. तर दॅट्स जस्ट इन ब्रीफमध्ये आपण बघतो. पण लेट्स सी इथे इथे आपण या मिशनामध्ये काय बोलतोय, मिशना काय बोलतोय आपल्याला. लेट्स ट्राय टू अंडरस्टँड मिशनामध्ये काय लिहिलंय. अंडरस्टँड का, आपण ही गोष्ट थोडंसं डिफिकल्ट असू शकते अंडरस्टँड करायला, पण विल एकदम कमीत कमी डीप
डेप्थमध्ये जाऊन आपण वरच्यावर शिकतोय, जस्ट टू अंडरस्टँड द मिशना. नाही एक्सपेक्ट करत काय आपण त्याच्यामध्ये डीप जाऊया, वरच्यावर शिकूया, जस्ट टू अंडरस्टँड मिशनामध्ये काय लिहिलंय. आणि मग आपण पुढचा मिशना पण इट्स सेम थिंग त्याच्याबद्दलच बोलतोय, ते बघूया. तर 6 मिशनामध्ये बोलतात की रबी खानीना बोलतात का, ते बोलतात का जो ए, जो जो बसार आहे, जो मटन आहे, जो तमे झालाय, तो त्याचा दुसऱ्या संघात जायचा का नाही त्याचा प्रश्न येते इथे. रबी खानीना סגן הכהנים אומר, מימיהם של הכהנים לא נמנעו מלשרוף את הבשר שנטמא מבלד הטומאה, עם הבשר שנטמא באב הטומאה. आता आपण बघतो इकडे राईट हँड साईडला आहे तो शनीला तुमा आहे आणि लेफ्ट हँड साईडला आहे तो आव तुमा आहे. अजून जास्त हायर लेवल ऑफ तमे आहे तो. अफ על פי שהם मौसिफीम तुमा al तुमातो. म्हणजे काय, समज जर आम्ही टच केला याला दुसऱ्याला, तो पण मग त्याच पुढच्या लेवलला पोचतोय तो, तर मग ते आपल्याला करायला अलाउड नाही आहे. पण इथे या केसमध्ये आपण बघतो का ते अलाउड आहे करायला. ते आपण बघूया का ह्याचा काय कनेक्शन. आता आपण पेसाखमध्ये आहोत, तर पेसाखमध्ये काय कनेक्शन आता तमे आणि तहोरचं कनेक्शन कुठे आलं इकडे आपण बघू पुढे का काय इकडे हा मिशना करतो इकडे तमे आणि तहोर बद्दल. ते आपण बघू का एरेफ पेसाखला पुढे. आता आपण बघू का जेव्हा ते जाळतात, पाव जाळतात, म्हणजे त्यांच्याकडे एक आहे जो एक पाव आहे तो प्युअर आहे आणि एक इम्प्युअर आहे. नाहीतर एक वेगळ्या लेवल ऑफ तुमामध्ये आणि दुसरा वेगळ्या लेवल ऑफ तुमा आहेत आणि ते दोघं सोबत जाळायचं का नाही तो प्रश्न आहे. आणि तर इकडे आपण बघू केव्हा आपण करू शकतो केव्हा नाही करू शकत. म्हणून आपण चालू करतो इकडे हा टॉपिक पूर्ण चालू होते का या हलाखोतचा का कोणत्या गोष्टी आपण सोबत जाळायला अलाउड आहेत का नाही आहेत जायला अलाउड. ओके, तर लेट्स सी, आपण बघूया पुढे का इकडे. म्हणून त्यांना बोलतात का एरेफ पेसाखला कुठे आलं हे. आपण नुसतं एक नॉर्मल बेसिक अंडरस्टँड करतो का नाही हे दोघी जायला अलाउड नाही आहेत. मग इकडे कसं आपण जाऊ शकतात ते या. तर इकडे खिदूश आहे, एक नवीन गोष्ट आहे का ह्या गोष्टींमध्ये अलाउड आहेत दोन्ही जाळायला एकमेकांसोबत. जरी सुद्धा त्याची एक लेवल पुढे जाते तुमामध्ये, तरी सुद्धा त्यांना अलाउड आहे करायला, कारण नाहीतरी दोन्ही जाळणार आहोत म्हणून. तर पॉईंट इज दोन्ही जाळणार आहोत आपण आणि मग काहीच प्रश्न नाही आहेत. दोन्ही आता जाळायला घेऊन चाललोय आणि म्हणून त्यांनी अलाव केलंय, खाखामीने अलाव केलं आपल्याला का दोन्ही जाऊ शकतो एकदम, जरी सुद्धा ते डिफरंट डिग्री ऑफ तुमाईत, कारण एंड ऑफ द डे ते दोन्ही जाळणार आहेत. आणि मग आपण पुढे बघू. जस्ट अ मोमेंट, आपण बघूया इकडे. अजून एक रूल आहे इकडे जे आपण बघू आता. का दोन सॉलिड गोष्टी असतील ते एकमेकांना टच होऊन ते ट्रान्सफर नाही करत त्यांचा तुमा. या ते आपण नुसतं तुम्हाला दाखवतोय, जस्ट मोमेंट इकडे. आता तुम्ही बघू शकाल इकडे हा रूल आहे एक. हा तुम्ही एक रूल बघू शकता. एन ओखेल मेतमे ओखेल, एक रूल आहे काय, सॉलिड असेल तो दुसऱ्या सॉलिडला टच होईल, त्यांनी काय ट्रान्सफर नाही होऊ शकत. लिक्विड तो लिक्विडला टच होईल, तो ट्रान्सफर नाही होऊ शकत. पण
सॉलिड गोष्ट आहे आणि ती लिक्विड गोष्ट आहे, त्याला टच होते तर तो ट्रान्सफर करतं. नाहीतर लिक्विड असेल तो सॉलिडला ट्रान्सफर करतोय. मग इकडे आपण 2 मटणाचे तुकडे जॉइन झाले एकमेकांना, तिकडे कशाला बोललो आपण का ते ते ट्रान्सफर करतं, कारण मध्ये लिक्विड आहे. हे दोघांमध्ये लिक्विड आहे म्हणून ते ट्रान्सफर करू शकतात एकमेकांना. तर दॅट इज द पॉईंट इकडे. का म्हणून ते ट्रान्सफर करू शकतात. मध्ये लिक्विड आहे, कोणता पण लिक्विड आला म्हणून आपण बघतो का, एक हलाखामध्ये आपण बघतो का नेतीला तेदाईम केल्यानंतर फाईन ते काय कनेक्टेड नाही इकडे, पण इन द सेम वे नेतीला तेदाईम केल्यानंतर हात ओले नाही ठेवत, नीट सुकवतात आणि मग पावाला हात लावतात. हात कम्प्लिटली हात गेला. मला माहित नाही काय रिझन आहे, पण एनिवे लेट्स स्टार्ट अगेन. जिकडे आपण थांबलो तिकडे बेजात असे. Anyway, तर आपण इकडे जातो जिकडे तो रूल बघितला आपण का सॉलिडवरून ट्रान्सफर नाही होत दुसऱ्या सॉलिडला. तुमा इम्प्युरिटी लिक्विडकडून सॉलिडला ट्रान्सफर होऊ शकते आणि सॉलिडपासून लिक्विडला ट्रान्सफर होऊ शकते, ते आपण बघितलं. एनिवे मी तुम्हाला डीपमध्ये नाही असं नाही जायचं आपल्याला, पण वरच्यावर आपण बघूया. मग इकडे आपण बघितलं का राब्बी अकिबा बोलतात. मग राब्बी अकिबा बोलतात का नाही, ते आपण राब्बी अकिबा काय बोलतात बघूया. הוסיף רבי עקיבא, מימיהם של הכהנים לא נמנעו מיד להדליק את השמן שנפסל בטבול יום בנר שנטמע בטמא מת, אף על פי שמוסיפים טומאה על טומאתו. तर इकडे रबी अकिबा बोलतात आपल्याला, त्यांचा एक खिदूश आहे. ते बोलतात इकडे आपण मेटल लॅम्प असेल आणि तो तमे असेल तर जो तेल त्याच्यामध्ये टाकला तो तेल तो श्लिशीले तुमा होता, 3rd डिग्री ऑफ तुमामध्ये होता. आणि आता मी त्या याच्यामध्ये टाकला, पण कंदीलमध्ये नाहीतर त्याच्यामध्ये मी तेल टाकला नेरमध्ये, त्याच्यामध्ये मी तेल टाकला, तर मग पणतीमध्ये तेल टाकला तर त्याची तो तमे झाला, तो तुमा होता मे बी. आणि मी त्याला नॉर्मल पासून 3rd डिग्री पासून डायरेक्ट हायर डिग्रीवर घेऊन गेलो आणि ते तेव्हा अलाउड आहे करायला, म्हणून मी इकडे पण अलाउड आहे करायला. तर काय खिदूश आहे त्याच्यामध्ये आपण बघू. या इकडे तुम्ही बघू शकता, यू कॅन सी हिअर. तर इकडे आपण बघतो शेमेन जो तेल आहे तो 3rd डिग्री ऑफ तुमाला होता आणि नेर जी ती पणती आहे ती बेतमेमेत ती प्रॉबेबली मेटलची दे आणि म्हणून ती 3rd डिग्री ऑफ तुमा होती.
आवतुमा होती, आवतुमा, ज्याच्यानी की टच झाली डेड बॉडीला, आणि म्हणून ती हायर डिग्री ऑफ तुमा होती. म्हणून थर्ड डिग्रीपासून डायरेक्ट त्यांनी हायर डिग्रीला टच केलं, आणि म्हणून रब्बी आकिवा ते आणतात आणि बोलतात का मग ते अलाउड आहे आपल्याला एका डिग्रीवरून पुढच्या डिग्रीला घेऊन जायला. एनिवे, आपण जास्त डीपमध्ये जाणार, वरच्यावरच राहूया. अम, आणि म्हणून आपण बोलतो का दिस कशाबद्दल बोलतोय आपण? इट्स, ती पंक्ती आहे ती मातीची नाही आहे, ती मेटेलची आहे. कारण समज ती मातीची असती, नाही तर दुसऱ्या गोष्टींची असती, तर ती डिग्री कमी झाली असती. पण कारण ती मेटलची आहे, त्याच्यामुळे ती आवातुमा झाली. ती मेन जी, जसं आपण बोललो होतो, डेड बॉडीची जी लेवल असते तुमाची, त्याच लेवलला गेली, कारण ती मेटलची आहे. ती एक लोखंडाची आहे, नाही तर कोणत्या तरी एक मतेखेत आहे, आणि म्हणून त्याची लेवल चेंज झाली. आणि म्हणून जेव्हा तेल त्याच्यामध्ये टाकलं, जो कमी डिग्री आहे त्याची मी कुठच्या कुठे घेऊन गेलं पुढे. म्हणून अ, रब्बी आकिवा बोलतात का 2 लेवल वाढवली मी त्या तुमाचे इकडे. त्याचप्रमाणे तुम्ही केव्हा काय विचार करता, 2 पावाचे तुकडे जाळायच्या गोष्टी, नाहीतर मटणाचे तुकडे जाळायच्या गोष्टी, इट्स ऑल्सो अलाउड. तर इथे आपण बघतो का कशाबद्दल बोलतोय आपण. मग एक मिनटं, हे बघू शकता. एनिवे, तर रबी अकिबा बोलतात, म्हणून रबी अकिबा परमिट करतात, आणि ते बोलतात मग इकडे पण अलाउड आहे करायला. आपण बघतो का याचं ॲप्लिकेशन कुठे होतं. आपण 7th मिशना बघूया, आणि आणि मग तिकडून आपण पुढे जाऊया आणि थोडासा अजून डिस्कस करूया द सेम पॉईंटवर. जस्ट वन मोमेंट, आपण जस्ट वन मोमेंट इकडे बघूया. विल रीड द 7th मिशना. आय होप आपल्याकडे टाईम आहे तेवढा. 7th मिशना करायला टाईम जास्त नाही आहे आपल्याकडे. मे बी नेक्स्ट टाइमसाठी ठेवूया, आणि मध्ये आपण थोडासा लाईट घेऊया. जास्त डीपमध्ये गेलो आपण आज, थोडासा जास्त थोडासा जास्त आपण डीपमध्ये गेलो, आय अंडरस्टँड. पण नेक्स्ट टाइम आपण त्याच्याबद्दल थोडंसं अजून बोलूया, आणि जास्त चांगल्याशी एक्सप्लेन करता आलं विथ टेबल वगैरे, ते पण मी ॲड करायला ट्राय करीन, म्हणजे मग एव्हरीथिंग विल बी मच मोर क्लिअर. ही मिरचे असेल. हे सध्या आपण जस्ट वन मोमेंट, आपण नाही 7th मिशनामध्ये नको जायला. ओके, या विल गो बॅक टू, ओके, रिगार्डिंग आपण थोडासा शब्द बोलूया, आणि 7th मिशना आपण लास्ट मिशना ऑफ दिस चॅप्टर आपण पुढच्या वेळेला ठेवूया. त्याच्यामध्ये थोडासा आपल्याला क्लॅरिटी पाहिजे तमे तहोलबद्दल, मग त्याच्याबद्दल पुन्हा आपण थोडासा बोलूया, रिव्हिजन करूया. त्याच्यामध्ये आता मशिया आल्यानंतर आपल्याला सगळ्यांना फार गरज लागणार आहे या गोष्टींची, आणि सगळ्यांना माहीत पाहिजे. जसे बोलतात का राबी खिचकिया मेलेख, किंग खिचकिया होते, त्यावेळेला सर्व छोट्या मुलांना पण, लहान मुलांना पण हे सगळे लॉज बाय होते. सर्व अख्ख्या इस्रायलमध्ये नॉर्थपासून साऊथपर्यंत जे पण मुलं होते, लहान मुलांना पण तमे आणि तहोर, प्युरिटी आणि इम्प्युरिटीचे लॉज तोंडपाठ होते, आणि सगळे एकदम एक्सपर्ट होते त्याच्यामध्ये त्यावेळेला. आता आपण याच्यामध्ये डील नाही करत, आणि आपण जास्त आपण हळूहळू त्या लेवलला पोचूया इमेजचे असे. पण आपल्याला मशी हाकायच्या आधी आपल्याला हे सगळे लॉज चांगल्याशी माहीत पाहिजेत. ऑफकोर्स अदर थिंग जे आपण पाळतो ते पण, आणि आता लवकरच हे गोष्टी पण आपल्याला माहीत पाहिजेत, म्हणून थोडीशी आयडिया येणे इज नाईस, इज गुड. आणि वेजात शेम का आपल्याला स्फूत असेल मशियाखला बघायला. तर तर लेट्स होप का शेवने बेत मिकदाश बिमिरा बेअमीन वेजात शेम. एनिवे, एक छोटीशी स्टोरी विल, एक छान स्टोरी याच्यामध्ये. आपण आताच ओमेरचे दिवस गेले आपले, आणि ओमेरमध्ये आपण बघितलं, आपण बोललो जास्त बेनादामले खावेरो,
माणसाने केवढे रिस्पेक्ट दिलं पाहिजे दुसऱ्यांना. हे रबी अकिवाचे स्टुडंट्स होते, जे मोठे मोठे रब्बानीम होते, खूप मोठे रब्बानीम होते, तरी सुद्धा त्यांना एवढी मोठी पनिशमेंट मिळाली आणि 24,000 24,000 वारले. तर कसं काय ते. आणि तर मोर्देखाय अधेरेचं मी शिवर ऐकलं, त्याच्यामध्ये ते एक्सप्लेन करतात का माणूस जेव्हा लशोनाला बोलतो, जे आपण ह्या पारशामध्ये बघू, त्या मिरियामला मोठी पनिशमेंट मिळाली, कारण ती मोशे रब्बेनूबद्दल थोडासा बोलली. तरीसुद्धा ती मोठी बहीण होती आणि ती नुसते तेव्हा आरोनच्या समोर बोलली आणि मोशे रब्बेनूनी पण मनाला लावून नाही घेतलं ती काय बोलली ते. आणि तिने तिने बरोबर, तिचा बोलण्या बरोबर होता का, तो घरात का नाही जात, ते घरी का नाही जात, तो त्याची बायको एकटी कशाला आहे. तर मग तिने त्याच्या बायकोचा विचार करून ती बोलली आणि तरीसुद्धा तिला पनिशमेंट मिळाली. आणि तिला चरात आला आणि मग तिला बाहेर राहायला लागला 7 दिवस. आणि सगळ्यांना वाटलं, सगळे एकमेकांना बोलायला लागले, का आपण थांबलोय, आपण जात का नाही, पुढे का नाही जात. बोलतो नाही, मिरियामला शोनारा केला. मिरियामच देखील, मिरियाम जी जी एवढी मोठी निव्हिया होती आणि ती मोशे रबेनूबद्दल बोलली आणि म्हणून सगळेजण आपण इकडे अडकलोय. मोठे त्याच्यासाठी एक खूप मोठी गोष्ट होती ती. आणि तरीसुद्धा अकादश बारुखने तिला पनिशमेंट दिली का. आणि आपल्याला मिtzवा आहे का, एव्हरी डे आपण एस्तेर एस्तेर ते मिरियाम, मेगिलात एस्तेरच्या ह्याच्याने एफेक्ट होतच. एनिवे, तर मिरियामचा विचार केला पाहिजे का तिने काय केलं. का, कारण ती मोठी बहीण असून आणि तिचा टॉयलेट होता, त्याच्या मागे काहीतरी तिचा हेतू होता आणि तिच्या मागे मोशे रबीनं खाली पाळायचा विचार नव्हता. तरीसुद्धा आकाश बारुखने तिला पनिशमेंट दिली का, ते शिकवायला का. समज मिरियाम आणि विया जी प्रॉफेट होती, ती प्रॉफेटच होती आणि ती जास्त काही नाही बोलली, नुसतं आरोन तिच्या भावाला बोलली का, हा असं कशाला, आपण पण प्रॉफिट आहोत, आपण कसे राहतो घरामध्ये, हा का नाही घरी जात, त्याच्या नीटपणे फॅमिली लाईफ का नाही तो जगू शकत, नॉर्मल लाईफ. एवढीच बोलली, पण त्याच्यामुळे आपण बघतो का ती मोठी बहीण असून खूप मोठे मोठे त्याच्यामध्ये हेतेरिम होते का, तिला अलाउड होतं मे बी हे सर्व बोलायला, तरी सुद्धा तिला पनिशमेंट मिळाली. तर आपण जे खास विषयाला दुसऱ्याबद्दल बोलू, तर मग कोणता आपल्याला हेतेर मिळेल, कुठून आपल्याला परवानगी मिळेल बोलायला, अलाउड असेल बोलायला, ते विचार केला पाहिजे. मोर्देखाय अधेरेत बोलतात का माणसानी समज दुसऱ्यांबद्दल बोलतोय म्हणजे तो रिस्पेक्ट नाही देत त्या दुसऱ्यांना. आणि जेव्हा तो दुसऱ्या माणसांना चा रिस्पेक्ट नाही देत दुसऱ्यांना, म्हणजे तो हक्कादोष बारुखूला पण रिस्पेक्ट नाही देत. तर तो सर्व गोष्टींचा हेतू आहे का, जेव्हा एक माणूस दुसऱ्या माणसांबद्दल डिस्कस करतो, बोलतो, तेव्हा दुसऱ्यांचा तो रिस्पेक्ट नाही देत. आणि जेव्हा तो दुसऱ्या रिस्पेक्ट नाही देत, म्हणून तो त्याच्याबद्दल बोलतोय. आणि त्याचा अर्थ आहे तो आकाश बारुखूला पण रिस्पेक्ट नाही देत आणि म्हणून आकाश बारुखू त्याला पनिशमेंट घेऊन देतं. कारण कारण आपल्याला मिtzवा आहे, जेव्हा म्हणून रब्बी अकिवा चे स्टुडंट्स होते, ते का वारले, कारण त्यांची ती डिग्री, त्यांच्या लेवलला त्यांनी रिस्पेक्ट नाही दिला एकमेकांना. आणि तो जरी सुद्धा माणसाने एवढंसं रिस्पेक्ट नाही देऊन माणूस मरत नाही, त्याला डेथ पेनल्टी नाही मिळत, तरी सुद्धा त्यांना मिळाली का, त्यांच्या लेवलला त्यांच्यासाठी हे बरोबर नव्हतं का. कारण एंड ऑफ द डे, फर्स्ट ऑफ ऑल, माणूस जेव्हा एक चूक करतो तर दुसरी चूक होते, तो अजून पुढे जातो, तो दुसऱ्यांबद्दल बोलायला लागतो, तर तो हळूहळू रब्बानींबद्दल बोलायला लागेल. एक वेळा तो रब्बानींबद्दल बोलायला लागला तर तो हकाश च्या विरुद्ध पण बोलेल. आणि म्हणून स्टार्टमध्येच त्याला पनिशमेंट मिळतं. आणि म्हणून लशोनारा ही खूप वाईट गोष्ट कशाला आहे. आणि आपण बोललो तो लास्ट टाइम का, लशोनारामध्ये
जो माणसाला सवय असते वाईट दुसऱ्यांबद्दल बोलायचं, दुसऱ्यांचे चुका काढायचे, दुसऱ्यांना जरी पण ते खरं असेल तरी सुद्धा, तर त्याला ओलामाबा नाही आहे. खास शालोम ते फर्स्ट चॅप्टरमध्येच हाफेज खाईमने लिहिलंय का ओलामाबा नाही आहे त्याला. जेव्हा मशियाख येईल तो नाही उठणार. खास शालोम एवढी मोठी पनिशमेंट. कारण जसं काय त्यांनी अकाल बरोखमध्ये विश्वास नाही केला, त्याची मेन बेसिक गोष्ट त्यांनी त्याच्याकडून गेली. तर एक छान स्टोरीने आपण एंड करूया आपल्या शिवून. टाईम आहे. राव शिमोन राव शिमोन आलेत अजूनपर्यंत नाहीत. आपण फाईन बघूया. एक छोटीशी स्टोरी होती. राव हर्षल करून होते आणि आपल्याला माहिती आहे इकडूनची कस्टम आहे अशकिनाजी लोकांची का लग्न व्हायच्या आधी ते जातात त्यांच्या होणाऱ्या कल्लाकडे. लग्नाच्या म्हणजे आपल्याकडे शब्बात खातान करतो आपण लग्न झाल्यानंतर, पण त्यांच्याकडे शब्बात कल्ला असतं काइंड ऑफ. म्हणजे शब्बात आधीचा शब्बात लग्नाच्या आधीचा शब्बात असतो तो नवशा असतो, तो नवरीकडे जातो आणि ती काही शब्बात करतो. तर राव हर्षल होता त्याचं नाव आणि तो खूप शिकणारा होता आणि त्याला त्याचा त्याचा सासरा होता ज्याच्या संगत लग्न होणार, त्याच्या मुलीच्या संगत लग्न होणार होता. तो एकदम वेल टू डू होता आणि तो सपोर्ट करणार होता त्याला शिकायला, त्याच्या स्टुडंट्सला पण शिकायला, त्याची शिवायला पण सपोर्ट करणार होता लग्न झाल्यानंतर. तर हा गेला तिकडे त्यांची आणि त्याला राहायला दिलं समोर घर होतं, समोरच्या घरी राहायला दिलं आणि त्याच्या खिडकीतून त्याच्या सासू सासऱ्याच्या घरांची किचन दिसत होती. आता त्या किचनमध्ये त्यावेळेला काय बाहेरून काहीच नाही मागवायचे, सर्व घरच्या घरी बनवायचे. तर तिने बघितलं का त्यांनी ए, बच्चेक बच्चेक म्हणजे पीठ मळून त्याचा मस्त अरेंज केला होता छान सुकायसाठी आणि त्याच्यापासून ते छोटे छोटे पेस्ट्री कुकीज आणि काय काय बनवायचा विचार होता. त्याच्यासाठी त्यांनी ते पीठ मळून वगैरे स्ट्रेट करून असं अरेंज केलं होतं, म्हणजे ते सुकल्यानंतर त्याच्यापासून काय ते बनवतील. तर तो बघतो का त्याची कल्ला होणारी ती नवरी आहे, ती त्याची बायको होणारी बायको त्याची नवरी आहे, ती पण काम करते तिकडे, छान बनवते, त्या दिसते समोरच्या खिडकीतून. शब्बात चालू होणार होता, एरेफ शब्बात होता आणि शुक्रवारचा सकाळचा टाईम होता आणि तो बघतोय वाय काम करतात एवढे, कारण सर्व बनवायला लागतं. आता एंगेजमेंट पार्टी काइंड ऑफ आहे, उफ्रूफ बोलतात त्याला. तर हो एंगेजमेंट नाही पण तर तो बघतोय का ती येते, काम करते, अरे वा चांगलं आहे, अरेंज करते सर्व, सगळे रेडी आहे आणि ते बनवतात, काम चालू आहे. ॲज युजल आपल्याला माहिती आहे इंडियामध्ये पण सर्व ए टू झेड करायला लागायचं. बाहेरून काहीच नाही मागवायचे, सर्व घरीच करायचे. तर तिकडे पण आश्केनाजमध्ये, युरोपमध्ये, तर तो बघतोय आणि ती अरेंज करते. आणि तेवढ्यात काय झालं, कुठून तरी कोंबडी आली आणि त्या किचनमध्ये गेली आणि बरोबर त्या टेबलावर जे अरेंज केलं होतं, तो पीठ मळून सगळं अरेंज केलं होतं, त्याच्यावर त्या कोंबडीने उडी मारली आणि सगळ्याकडे उडी मारायला लागली, सगळ्या पिठावर. तर ती एवढी रागवली, त्याची कल्ला म्हणजे होणारी नवरी होती ती, तिला एवढा राग आला का त्यांनी एवढी मेहनत केली आणि ही कोंबडी आहे ती सगळं खराब करते. तर तिने गेली आणि त्या कोंबडीला घेतली आणि भिंतीवर आपटायला लागली, आता जोरजोरात आपटायला लागली. तर हा ऐकून बघतोय वाव, आणि ती एवढी रागवली ती नवरी, तिने ती कोंबडी एवढी मारली, बाजूला घेऊन भिंतीवर मारायला लागली. वाव, त्याला फार शॉक झाला का माझी होणारी बायको अशी, ही नवरी एवढी रागीट आणि एवढी क्रूअल, निष्ठुर, एवढी निष्ठुर कुठून आली आणि तिच्या संग लग्न करू शकतो मी. वाव, तो घाबरतो, बोला नाही तिच्या संगत नाही लग्न करणार, एवढी रागीट आहे, हिला एवढा राग आहे आणि एवढी निष्ठुर आहे ती, क्रूएल आहे. कसं काय, आता काय करायचं. पण त्यांनी विचार केला का काय करणार मी आता, आता सर्व ठरलंय. तो मला एवढा श्रीमंत सासरा मिळाला जो त्याला सपोर्ट करत होता,
पण तो बोलला या क्रुएल एवढी निष्ठुर बाई संगत मुली संगत मी लग्न नाही करणार. तर तोनी काय केलं, तो अं, तो त्यांनी तो बोलला मी तिला तिचा तिला तिचा मन पण नाही तोडू शकत आता. अलाउड नाहीये कोणाला. जास्त चांगल्या माणसाने आगीमध्ये उडी मारणे कोणाला कोणाला लज्जित करण्यापेक्षा. तर त्यांनी काय केलं, एरेफ शब्बात होता, यम शिशी होता आणि सगळी शिवा एक बेतकिनीसीत होती मोठी आणि तिथे सगळेजण आले होते आणि सगळे अभ्यास चालला होता खूप. त्यांनी काय केलं, तो गेला आणि जिकडे चॅरिटी बॉक्स असतं ना, सगळ्यांमध्ये गेला, गपचूप बसला आणि हळूहळू जाऊन चॅरिटी बॉक्समधून जसं काय तो पैसे काढायला लागला हळूहळू, कोणा न कळत असत. आणि तेवढ्यात मुद्दामून त्यांनी ऑफकोर्स, आणि तेवढ्यात त्याला पकडलं त्यांनी. ए चोर, चोरी करतो, चोरी कसा करतो तू? आणि त्याला पकडला. त्यांनी चोरी करतो इकडे येऊन, आणि सगळे एकमेकांना बोलायला लागले. आणि त्याच्या सासऱ्यापर्यंत कोणतरी जाऊन त्या सासऱ्याला बोलला, हे तो खतान, तो नवशा आहे ज्याच्या तुझं लग्न मुलीचं ठरलंय, तो चोर आहे, चोरी करतोय तो. तो सासरा भडकला. तो बोलले काय, माझा खतान, माझा जावई की तो चोर आहे, नाही पाहिजे, हाकलून टाका त्याला. आणि त्याला वजत करून त्याला त्याला हाकलून टाकला तिकडून. तेव्हा जा इकडून, काय इकडे नाही करायचं लग्न. आणि तसा तो गेला. तर राव हर्षल त्याची एवढी त्यांनी मिसृत नेफेश, त्याला बोलतात मिसृत नेफेश, का तो त्यांनी तिला नाही, त्यांनी बोलू शकलं असतं का ती रागीट आहे, ती एवढी निष्ठुर आहे, तिच्या संगत नाही करायचंय मला, आणि तो घेऊन जाऊ शकला असता. पण त्यांनी जास्त प्रिफर केला का स्वतःला खाली पाडलं, स्वतःला लज्जित केलं, सगळ्यांनी त्याला लेवजोत केला. पण एक इस्रायल मुलीला तिने दुखवलं नाही. दॅट्स द डिग्री जे माणसांनी पोचलं पाहिजे. माहिती आहे मला का बोलणे फार सोपं आहे, पण आपल्याला माहिती आहे प्रत्येकाला का दुसऱ्यांनी तोंड वाकडा केलं तरी आपल्याला राग येतो आणि अख्खा जन्मभर ते आठवण ठेवतो आपण. पण दॅट्स त्या लेवलला पोचणे, दॅट्स वॉट एक्सपेक्टेड फॉर आपल्याकडून एक्सपेक्ट करतोय आकाश बरखू. एनिवे, आपण विल एंड दिस युअर विथ द स्मॉल प्रेयर ॲज युजल. जे पण कंटिन्यू करतात गेमाला शिकायला ते कंटिन्यू करू शकतात. आपण ॲज युजल विल फिनिश द शिवर विथ अ स्मॉल प्रेयर. מודה אני לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש, ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים. אני משכים לדברי תורה, והם משכימים לדברים בטלים. אני עמל, והם עמלים. אני עמל ומקבל שכר, והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים. אני רץ לחיי העולם הבא, והם רצים לבאר שחת. שנאמר, ואתה אלוהים תורידם לבאר שחת, אנשי דמים ומרמה לא יחצו ימיהם. So thanks a lot for being with us. सोबत अभ्यास केल्याबद्दल, आणि खजाको बरोबर नेक्स्ट टाइम बेजात असे आपण फर्स्ट चॅप्टर कंप्लीट करतोय. आणि थोडासा परत आपण प्युरिटी आणि इनप्युरिटीला थोडासा रिव्हिजन करूया. सो थँक्स अ लॉट. आणि देखावं जरा शिमोन, तुम्ही कंटिन्यू करू शकाल. תודה רבה, וכל טוב, תודה רבה. ושבת שלום. תודה רבה. תודה בשמחה רבה.